नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। पवारांचे ते 3 शिलेदार गद्दार निघाले, त्यांच्याशिवाय अजित पवार डेअरिंग करू शकत नव्हते। काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊयात। दरम्यान राष्ट्रवादी कोणी फोडली तर अजित पवारांनी फोडली हे नाव कायमच चर्चेत राहिलं। पण खरे पवारांचे ते 3 शिलेदार पवारांच्या ताटात जेवले आणि पवारांसोबतच घात केला ते वेगळेच निघाले। अगोदर वाटलं की प्रफुल्ल पटेल यातले मास्टरमाइंड आहेत, पण कालच्या सुनावणीत हे समोर आलं की प्रफुल्ल पटेल नाही तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे हे या पाठीमागचे सर्वात मोठे मास्टरमाइंड पवारांचा घात करणारे ठरले। ते काल अजित पवार गटातील आमदार सुनील पाटील यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले। त्यांनी सविस्तर माहिती देताना म्हटले की सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय एकटा अजित पवारांचा नव्हता, तर ते या 3 शिलेदारांचा जास्त पाठिंबा होता, असं अनिल पाटील यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे। तर यातूनच स्पष्ट झालं की मुख्यमंत्री पदाची लालसा पवारांसोबत राहणाऱ्या नेत्यांनाच होती व ती कुणा एकाची नव्हती तर आजूबाजूच्यांची पण होती। त्यामुळे भाजप सोबत जाऊन तातडीने पवारांशी घात करण्याचा निर्णय या आमदारांनी केला, हे कोर्टात झालेल्या सुनावणीतून सत्य समोर आले। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती शरद पवारांनी निवडणुकीच्या मैदानात जेव्हापासून राष्ट्रवादीत बंड झाला तेव्हापासून मात्र बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये तळ ठोकलेला आहे। या आमदारांनी पवारांवरती बंडखोरी केल्यानंतर वेगवेगळे आरोप लावले, प्रत्यारोप केले, पण पवारांनी यांना उत्तर न देता त्यांच्या मतदारसंघात जाऊन मोजक्या कार्यकर्त्यांची निवड केली आणि 2024च्या निवडणुकीत त्यांच्या पराभवाची फिल्डिंग देखील शरद पवारांनी आधीच लावून ठेवली। पवारांनी मागील काही दिवसात हे उभ्या महाराष्ट्रासमोर दाखवून देखील दिलेले आहे। तर यातूनच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, 2024च्या निवडणुकीत शरद पवार हे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ व सुनील तटकरे यांना विधानसभेवर जाण्यापासून रोखणार की नाही, याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।